तर मित्रांनो, आज तुम्ही आमचा विकेंडचा व्लॉग बघणार आहात आणि तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा स्टार्ट ते एंडपर्यंत. कारण की आम्हाला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जी आमच्यासोबत घडली गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये, दगडूशेठ महाराजांच्या मंदिरामध्ये. सो एक म्हणजे खूप म्हणजे एक सस्पेन्सफुल थिंग आहे. तुम्ही थांबा, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला सांगू की काय झालं काय नाही. सो प्लीज गाईज स्टे ट्यून ऑन दिस व्हिडिओ and let's see that. Hey there everyone, good morning मित्रांनो, welcome back to our channel. It's me say vibe. So आज आहे weekend आणि ॲक्च्युली मॉर्निंग नाही, दुपार आहे. सो 1 वाजले आहे आणि बाहेर स्नेहा किचनमध्ये आज बनवत आहे इडली. आणि हां, बाय द वे, बाहेर जायच्या आधी मला हे विचारायचं की तुम्ही जर आमचा फर्स्ट ब्लॉग चेकआउट नसेल केला तर प्लीज टू चेकआउट दॅट ब्लॉग आणि तिथे आम्हाला सांगा आम्ही कसं केलं, काय केलं. ठीक आहे, तो ब्लॉग इट्स स्टार्ट आमचा फर्स्ट ब्लॉग आहे. ऑब्वियसली थोडेसे फॉर्मॅलिटी, थोडेसे ग्लिचेस वगैरे असणार, पण प्लीज आम्हाला सांगा आम्ही कसं केलं, काय केलं. सो आम्ही तसं त्याला करेक्शन्स करू शकतो. ठीक आहे, तर आज आपण सुरुवात करू द डे इन अ लाईफ. लेट्स डू दिस, लेट्स स्टार्ट दिस व्लॉग. चला तर मग बघूया स्नेहा काय करते. मग स्नेहा मॅडम हॅलो गाईज, काय करताय? वेलकम टू आवर चॅनल. सो मी ब्रेकफास्टची तयारी करते. काय बनवतीये? इडली येतं ट्राय ना? करते. मी न्यू एक्सपेरिमेंट करत राहते ह्याच्यावरती. हां, ते मी एक्सपेरिमेंट करणार आणि ते माझ्यावरती होणार. म्हणजे इन केस काय झालं तर आधी म्हणजे चूहा है ये. म्हणजे मी बलीचा बकरा आहे. सो गाईज, जसं की तुम्हाला सांगितलं आम्ही आज इडलीचा प्लॅन आहे. सो मी सांबार करते फर्स्ट टाइम, मीन्स ऑथेंटिक सांबार करते फर्स्ट टाइम. सो मी असं रेसिपी पाहिली आहे यूट्यूबवरती. आय एम अ गुड कुक ॲक्च्युली, म्हणजे करू शकते मी. आता ते खाल्ल्यावरती समजेल. रोज काय खातो खाल्ल्यावर मग? समजेल. आता रोज काय खातो मग? जाऊन तर मी काय बोलत नाहीये. भेटणार नाही ना Social इडली. media आहे. ए कसं माझेच खायचे वांदे होतील. काय बोलू का? आता तसन्या येस. नेक्स्ट स्टेप काय? सो मी विचार करते की मी हे सगळं याच्याकडे मध्ये ट्रान्सफर करते बिकॉज क्वांटिटी जास्त करायची आहे ना दोघांसाठी. सो याच्यामध्ये जर मी डाळ ॲड केली तर काहीच टाकता एक्स्ट्रा येणार नाही मला. सो मी वेजेस याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि ह्याच्यामध्येच डाळ टाकते. सो वेगळ्या पद्धतीचं सांबार करते मी. वेगळ्या मीन्स टेबल आहे ना? तुझ्या तयारीला बघते थांब. फक्त बघा तू एवढं जवळ नको घेऊ कॅमेरा, ते येत नाही टीव्हीमध्ये. सो हे जे वेजेस मी आता काढते आणि त्याच्यामध्ये डाळ ॲड करून वरतून मी मसाले मिक्स करणार. आपण युजली काय करतो जेव्हा सांबार करायचं म्हणजे घरगुती जी आपण मोठी आपण डायरेक्ट फोडणी देतो आणि त्या ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट शिजवतो है ना. हां, तो मी हे शिजवणार मी ऑलरेडी, पण मसाले मी वरतून टाकणार आहे. ते तेवढंच डिफरन्स आहे, बाकी काही सेम आहे. ओके, सो त्याच्यामध्ये मी फोडणी देते. सो आपण वेजेस बॉईल केलेत. सो बॉईल करायच्या वेळी तेल टाकलं, तेलमध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता, दॅट्स इट. असं मी याच्यामध्ये काहीच ॲड नाही केलं. आणि मी लाल भोपळा टाकलाय. लाल भोपळा का तर मला त्याचं सांबार जास्त आवडतं. आणि आपली इडली पण झाली आहे ना? सो हे कसं चेक बघू करणार? बघू बघू एक मिनिट. Yes. चांगली झाली आहे सांभाळून. सो हे असं चेक करायचं की ही अशी झाली आहे का. सो माझं चाकू प्रॉपर आत जातोय. निघा टेक्निक. येस, इट्स डन. इडली झाली ना? हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो झालेला आहे इडली चटणी सांबार मेड बाय मी स्नेहा. स्पून नाही घेतला तू? आहे ना. दाखव जरा टेस्ट बघू. सो आता एक मिनिट थांब ना. सो आता रिव्ह्यू देणार आहे निहाल. सो हे आता जाईल. येस निहाल, इट्स युअर टर्न. धन्यवाद. बघू आता चला. सांबार खूप जास्त नाही केलं. मस्त. अमेझिंग. सांबार छान आहे. आता चटणी बघूया. रिअल सांग. अरे खरंच छान आहे, खूप छान आहे. मस्त. चटणी मस्त झाली. खरं सांग. अरे खरंच एकदम छान आहे. मस्त गोंडस. गोंड. मस्त. परफेक्ट. एकदम मस्त. चलो नाईस. कसं शिकले का आहे? मी? नशीब चांगलं आहे. सुगरण बायको भेटली. नशीब चांगलं आहे माझं. मस्त काय
छान छान जेवायला भेटतं नाही का? मी काल पण अंडा बिर्याणी केली होती ती छान नाही होती केली. कालची पण ती नाही, ती कसं म्हणजे आपला सगळा प्लॅन होता ना दाखवतो. चलो मी खाते मग भेटू आपण बाय. बाय. सो गाईज आता आम्ही निघत आहोत. आता ॲक्च्युअलमध्ये आम्ही चाललो आहेत एल्प्रो मॉलला स्नेहाचा हेअरकटसाठी. येस. लाईक दुपारचं आमचं जसं तुम्ही बघितलं होतं, आम्ही दुपारचं सगळं आमचं जेवण वगैरे झालं आहे. सो आता आम्ही निघेल. आमचा वीकेंड आहे सो आम्हाला घरी नाही थांबायचं ॲक्च्युअली आमचं वीकेंड ट्यूजडे वेनेसडे आहे. परत सो month. हो, सो आमचं रोटेशनल असतं शिफ्ट्स. स्नेहाचं मॉर्निंग असतं आणि माझं आफ्टरनून असतं. तर आमचं वीक ऑफ लग्नानंतर आम्हाला एकत्र वीक ऑफ दिला आहे. थँक्यू गाईज. दॅट्स अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग आमच्या कंपनीमध्ये. सो दॅट्स ओके. हां, तर आता आम्ही आमचा शेवटचं म्हणजे आज सेकंड वीक ऑफ आहे. सो उद्यापासून परत आमची शिफ्ट चालू होणार आहे. सो आम्ही आजच ठरवलं, स्नेहा ठरवलं की आम्ही आता जाऊ. मला हेअरकट करायचा आहे, हो. खूप दिवसापासून करायचा होता. आता तर खूप लग्नाच्या आधी पण करायचा होता, बट लग्नामध्ये मला मोठी केस हवे होते. पण आता झालेलं आहे, आता मी हेअरकट करणार आहे मस्त छान. सो लेट्स सी कोणता हेअरकट करायचं मी ठरवलं नाही, बट हा एक थोडं आहे डोक्यामध्ये काय करायचं. सो जाते, करते आणि भेटते. तर लवकरच आम्ही आता हेल्परवर पोहोचू. मग आम्ही तुम्हाला दाखवू आम्ही कुठं चाललोय, काय चाललोय, काय करत आहोत आणि काय नाही. सो लेट्स सी, भेटूया लवकरच Yes. पुढच्या व्हिडिओज मध्ये. चल आवर पटकन, घे लवकर. स्टार्टिंग आहे रे. हो ना, ठीक आहे ना, स्टार्टिंग आहे ना. ठीक आहे. तसं बी आपला सेकंड व्हिडिओ असणार आहे. शॉर्ट ऑफ वर्ड जमलं. सेकंड व्लॉग्स मध्ये रे. ठीक आहे, चल 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 चल. टाळा घेतला का? पकडे द्यायचं नाव तुम्ही. लाईक ऑलवेज घराची नाही गाडीची चावी विसरला आहे मी. आणि म्हणे मी विसर बोळी. अरे क्या तू रे, क्या गुंडा बनेगा रे तू, क्या गुंडा बनेगा रे तू. अहो पापलेट वाली गाणं छान आहे. एखाद्या वेळी ब्रो लास्ट व्लॉगमध्येच मी दाखवलं असेल त्यांनी त्याचा आमच्या घराचा लॉक पण विसरला होता आणि दार बंद करायचा सुद्धा विसरला होता. सो इट हेन्स प्रूफ्ड. नो लिफ्ट घे वरतो पर्यंत. ऑलरेडी डिड, बोलवली आहे मी. ओपन कर ना यार. आली आहे लिफ्ट, माझे हात घेतली. ओपन गेली परत खाली. कर ना, बोला ना परत. जाऊन त्याला खाली. आमची लिफ्ट ना थोडीशी विचित्र आहे. क्रॅक. अरे पण तू प्रेस नाही करणार तर येणार कशी रे. अरे तुला खाली तर जाऊन दे, तू परत वरती येणार. हा येऊ दे. मग कुठला हेअरकट करणार काय विचार केलाय का? केला आहे. बघू माझे केस कसे आहेत ना, माझे केस खूपच असे सिल्की आहेत आणि बॉब कट करतेस का? कळेल मला नाही, मला आवडेल. फुल असं नाही का बॉब कट, छोटे छोटे एकदम. बॉय कट. तुझ्यासारखे केस करू का? अगं ते केस वाढव ना थोडेसे. जंगली दिसशील आणि काय. हा बघा जंगली बघा. स्वतः घाल बघा कसे घास पुसाचे केस आहेत. इट्स ओके. छान केस आहेत. छान केस आहेत माझे. चला भेटूया झालं खाली तर चल आधी. बंद कर ना. तर मित्रांनो आम्ही इथे पोहोचलो होतो तर मस्त.
छान दिसतीयस. सो गाईज आय एम डन विथ माय हेअर कट. जस्ट लव्ड इट. मी यावेळेस खूप लेंथ शॉर्ट केली बिकॉज खूप स्प्लिटन झाले होते आणि लग्नानंतर ते खूप सारं हेअरवरती काय रे स्प्रे जे आपण मारतो त्याने खूप डॅमेज झालेले केस. बट इट्स ओके. आता मी कट केलेत फायनली. छान दिसतीयस. आय नो. थँक्यू. सो आता आम्ही चाललो आहे माझ्या मम्मीच्या घरी. Highlights पण घे करू. हायलाईट्स माझे केस नॅचरली ब्राऊन आहेत. असे थोडंसं बर्गंडी कलर गोल्डन कलर आहे. बर्गंडी कलर बोलतात ना. बर्गंडी काय माहिती कुठला कलर. बट माझे ऑलरेडी असे वाटतात की हायलाईट्स केले यु नो. काय त्यांनी खूप छान केली तसं. Yes. हायर एकदम मस्त छान दिसतं. थँक्यू गाईज. सो लेट्स गो. भूक लागली आहे मला खूप. स्वतः आमचे हा टास्क म्हणजे झाला म्हणजे आजचा दिवस ऑलमोस्ट एंड व्हायला आलाय. पण येस. आता हेअर तर कट झाले आणि आता इकडनं नेक्स्ट स्टेप काय. पण आता खायला? मम्मीला मम्मीकडे जायचं आहे. माझे केस दाखवायचे त्यामुळे मम्मीकडे जाते आणि मी मम्मी खूप तर- वर्षांचा असं छान हेअरकट मम्मी केला तर आहे. खूप सरप्राईज होणार आहे तुझी यस. आय वॉन्ट टेक द रिॲक्शन. ऑल्सो मला ब्लॉगचा पण रिॲक्शन घ्यायचं की त्यांना कसा आवडला की नाही ब्लॉग फर्स्ट ब्लॉग. सो आय वॉन्ट टेक द्या रिॲक्शन्स. सो आय वॉन्ट टू गो होम आणि त्यानंतर लेट्स सी मी बाहेर खाऊया किंवा मग घरी जाऊन खाऊया जसं. उद्या ठीक आहे. शिफ्ट आहे सो लवकर जायचं घरी. चला तर मग See you. येऊया पटकन. येस. भेटूया आणि Yes. मम्मीचं रिॲक्शन रेकॉर्ड करूया. शुअर. चल बाय. बाय. अरे ये मैंने क्या कर दी? पागल दिसतीये. छान दिसते कशी दिसतीये रिदांश. गिफ्ट मला बोलली आहे. कशी दिसते आप तू. तुझी गिफ्ट किती पेपर छान. रिदांश. छान केस कापले. असे कुठे केस आहे भारी सारखी दिसते. ए छान दिसते ना तू. छान आहे ना पप्पा केस. कशी दिसते ती रिदांश. येडू. ए येडू. हॅलो गाईज वेलकम बॅक. सो दिस इज माय न्यू हेअर कट. खूप दिवसांपासून पेंडिंग होता. करायचं आहे आय फायनली डिड इट. सो येस. सो मी आता हा ब्लॉग एंड करणार आहोत. अ डे इन आर लाईफ. अ वीकेंड ब्लॉग म्हणून पण आम्ही हे असं कन्सिडर करू शकतो. डे इन आर लाईफ थोडंसं वेगळं असतं. ऑफिस रेग्युलर लाईफ म्हणजे आमचा वीकेंडचा दिवस. हां वीकेंड ब्लॉग. हो. सो आमचा वीकेंड ब्लॉग्स तुम्ही कन्सिडर करू शकता. हां तेच बोलले मी. आणि ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा. नुसते चॅनलला बघून follow जाऊ करा. नका. हो, आणि इंस्टाग्रामची लिंक पण आम्ही बायोमध्ये टाकू. तो इंस्टाग्रामला पण आमच्या फॉलो करा. येस. आणि कॉमेंट्समध्ये तुम्ही तुमचे सजेशन्स द्या की तुम्हाला कसं वाटतंय. आम्ही म्हणजे कुठं चुकतोय का आम्ही नेक्स्ट काय केलं पाहिजे किंवा तुम्ही असं सजेस्ट करा की आम्ही कुठला व्हिडिओ केला पाहिजे. हां किंवा कुठले challenges केले हवे. येस चॅलेंजेस व्हिडिओ आम्हाला सांगा की आम्ही कोणतं चॅलेंज परफॉर्म करू. प्रँक यू कॅन टेल अस. चॅलेंजेस सांगा. जे कपल चॅलेंजेस आहे जे ट्रेंडिंगमध्ये आहेत ते आम्ही नक्की ट्राय करणार आहोत. अँड या सो स्टे ट्यून विथ अस. आम्ही सून अ डे इन अ लाईफ म्हणजे रेग्युलर डे कसा असतो आमचा ते सांगू. आणि हे आम्ही तुम्हाला काय सांगतोय बिकॉज यू गाईज आर नाउ गोइंग टू जॉईन आवर जर्नी. सो यू गाईज नीड टू नो की आमचं कसं डेली रुटीन आहे काय आहे. सो त्यासाठी आम्ही हे असं टाकतोय की वीकेंड ब्लॉग कसा असेल बाबा. वीकेंड हा आमचा आज थोडा लेझीच गेला ऑनेस्टली. बिकॉज वीकेंड हा आमचा असा नसतो मीन्स रेअरली असा एकदम रिलॅक्स्ड असतो. बट आम्हाला वीकची पूर्ण तयारी करावी लागते ऑफिसची जे की मी आता करणार आहे. बट कारण की आता बघा उद्यापासून आमची शिफ्ट चालू होईल परत. Yes. त्याची मॉर्निंग आहे आणि माझी आफ्टरनून आहे. दॅट इज 2 to 11 शिफ्ट असते त्याची आणि So- माझी 7 to 4. सो आमचं कसं
आम्हाला भेटणं होत नाही जास्त. दो वी आर इन सेम ऑफिस, बट ऑब्व्हियसली ऑफिस इज डिफरंट, वी वर्क देअर, सो कम्प्लीट वेगळं असतं. तर आम्ही नक्की डेलीचा व्लॉग पण घेऊन येऊ आम्ही. बट फॉर नाव एन्जॉय दिस वन अँड लेट मी नो हाऊ इज माय हेअर कट. म्हणजे माझ्या घरून खूप मिक्स्ड रिॲक्शन झाले. ऍक्च्युअली म्हणजे आम्ही फक्त मम्मीचे म्हणजे त्यांचं फक्त रिॲक्ट काय म्हणतात कॅप्चर केलं. येस, हो. बट So- ऍक्च्युली आम्हाला घ्यायचं होतं सगळ्यांचं, पण ऍक्च्युअली आम्हाला टायमिंग नव्हता माहिती की Yes. स्नेहाचा भाऊ कधी येणार आहे आणि तिचे डॅड कधी येणार आहे. सो ते आमच्याकडनं मिस झालं. बट या Still fine. एव्हरीबडी हो. लाईक इट. पण ऑब्व्हियसली मी खूप वर्षानंतर एवढी शॉर्ट लेंथ केली आहे. फर्स्ट टाइमच एवढी मी शॉर्ट लेंथ मी केली येणार आहे. सोबत मी येणार म्हणून. हा, सोबतचं सीन आहे. पण माझं असं एक होतं की लग्न होऊन जाऊ दे बाबा. लग्नामध्ये ऑब्व्हियसली सगळ्या मुलींना लांब मोठे केसच आवडतात. सो माझं एक होतं की आफ्टर माय शादी आय विल बी डुईंग एक डिफरंट लुक, थोडासा स्वतःला पण चेंज. बट हा खूपच डिफरंट आहे माझ्यासाठी पण. अँड इट्स लुकिंग व्हेरी प्रिटी. आय एम लव्हिंग माय लुक ऑनेस्टली. चेक इट आउट. लेट्स सी. सो त्यामुळे माझे केस खूप डॅमेज झालेत की स्कार्फ नाही बांधत, स्किन पण डॅमेज होत होती मध्ये मध्ये. सो मी आता घालते मी स्कार्फ. आय डोंट लिसन टू हिम ॲज ऑलवेज. सो येस, दिस वॉज आवर डे ऑफ वीकेंड व्लॉग. सो या, स्टे ट्यून. Stay tuned. You guys are going to love our vlogs. Let us know आम्ही अजून काय करू शकतो एक्स्ट्रा. आणि हा तुमचे सजेशन्स प्लीज द्या Yes, कमेंट्स मध्ये. आम्हाला yes. सांगा तुम्हाला कसं वाटतं. अँड येस, आम्ही जसं की मी मॉर्निंगमध्ये सांगितलं होतं, आम्ही हिंदीमध्ये पण व्लॉग करू आणि आम्ही मराठीत पण करू. आम्ही मिक्स करणार आहोत, वेगवेगळं नाही. म्हणजे कसं आहे ना, आम्ही आता आम्हाला सवय आहे मराठीमध्ये फ्लोमध्ये बोलायची आणि मला हिंदीमध्ये पण सवय आहे. फ्रेंड्समध्ये तर आम्ही जास्त हिंदी मराठी असं इंग्लिश मिक्स करतो. मला तर खूप प्रॉब्लेम आहे. सो बेसिकली आमचा व्लॉग मराठी तर असणारच आहे, बट त्याच्यामध्ये इंग्लिश पण असणार आहे, मराठी पण असणार आहे आणि हिंदी पण असणार आहे. सो प्लीज असं कोणी जज नको करा आम्हाला की अरे हे काय मध्येच हिंदीमध्येच मराठीमध्ये नाही. आमचं हे तिन्ही सो दॅट आम्हाला सगळे लोक ओळखतील आणि त्यांना आवडेल, त्यांना समजेल आमचा व्लॉग कसा असतो. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही आमचा इंस्टाग्राम चॅनल चेक करा. तिथे आम्ही आमची सुरुवात जिथे आमची झाली होती गणपती बाप्पाच्या इथं, तो आम्ही रील ड्रॉप केला आहे. येस, तो रील म्हणजे खूप छान आहे येस. ऍक्च्युअली. आणि तिथं आम्हाला सांगितलं होतं ऍक्च्युअली तो व्हिडिओ आम्हाला काढायला भेटला नाही कारण की आतमध्ये अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. ऍक्च्युअली तिथं काय झालं होतं, जेव्हा आम्ही गेलो होतो तर आम्ही फक्त पुजारीनं पहिले जेव्हा स्नेहा गेली होती तेव्हा स्नेहाच्या हाताने स्नेहा दिलं होतं. मी सांगते. सो काय झालं होतं, आमचा असा प्लॅन होता की आम्ही जे आमचा हे असं बनवलंय, एक फ्रेम बनवली होती आम्ही. एक यूट्यूबच्या चॅनलचा फोटो आहे आणि इथे इंस्टाग्रामच्या पेजचा फोटो आहे. सो आम्ही बेसिकली हे असं द्यायला नाही, पण असं दाखवायला गेलं होतं की येस, वी आर स्टार्टिंग अ चॅनल टुगेदर ॲज अ कपल. सो वी नीडेड हिज ब्लेसिंग ऑब्व्हियसली. सो आम्ही गेलो आणि मंदिरामध्ये कसं आहे, गर्ल्स आणि बॉईज, माणसांची आणि मुलींची लाईन वेगवेगळी असते. सो निहाल मला बोलले हे तुझ्या हातात ठेव आणि तू दाखव. सो मी जेव्हा जात होते ना, सो मी सांगितलं त्यांना, ते पोलीस तिथं थांबले होते, तर ते काय बोलले की पुजारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत. सो आणि गर्दी पण होती. मग मला असं पटकन नाही बोलता आलं की अरे ठेवा हे ते. सो मी बाहेर आले. सो मी मागे बघितलं तर निहाल अजूनही रांगेत होता. सो मी गेले आणि त्याच्या हातामध्ये दिलं आणि मी बोलले माझं नाही ऐकलं त्यांनी, तुझं ऐकेल, तू दे. सो आणि मी मागेच तिकडे थांबली होते बघत की काय होते. सो जेव्हा त्याच्याकडून घेतलं, सो आज खेळ आता त्याच्याकडून ऐकू त्याला पुजारी काय बोलले. हो. सो जेव्हा तिने माझ्याकडे ते दिलं तर मी पुजारीनं म्हटलं की तुम्ही बाप्पांना दाखवू शकता का आणि हे दाखवून तुम्ही मला परत द्या. सो त्यांनी ते घेतलं आणि ते बाप्पांना दाखवलं त्यांनी. आणि ते ॲक्च्युली त्यांच्या चरण म्हणजे त्यांच्या पायाजवळ ठेवलं होते. त्यांना काय वाटलं ॲक्च्युली ते जे दुसरे मोठे पुजारी होते त्यांना वाटलं की द्यायचं नाही परत. सो त्यांनी ते तिथंच ठेवलं. आणि आम्ही 5 नारळ पण घेऊन गेलो होतो सोबत. तर त्यांनी 5 नारळ घेतले. ठीक आहे, ते 5 नारळ घेतले. त्यांनी 1 नारळ दिला प्लस मग मी त्यांना परत म्हटलं की तुम्ही ते मला देऊ शकता. मग तो दुसरा म्हटलं की हा अरे नाही ते परत द्या त्यांना. सो मी ते परत घेतलं आणि त्यांनी ते चॅनल लिटरली असं दाखवलं बाप्पांपुढे आणि त्यांनी तिथं वाचलं की अरे मी लग्नपत्रिका नाही. तर मी त्यांना म्हटलं की ही लग्नपत्रिका नाही, ऍक्च्युअली आम्ही चॅनल ओपन करतोय, आमचा न्यू स्टार्टअप आहे.
सो हा आमचा यूट्यूब चॅनल आहे आणि आमचा इंस्टाग्राम चॅनल आहे. Yes. सो हे त्यांनी सांगितलं पण की खूप छान म्हणले, ते स्वतः म्हणले He was की नाही very म्हणले, हा ते खूप happy. खुश होते, हॅपी होते की नाही काहीतरी नवीन कोणतरी असं काहीतरी घेऊन आलं आहे. हो, आणि ते म्हणले होते की नाही तुमचं चॅनल ग्रो होणार, खूप ग्रो होणार. सो म्हणजे तुमच्याकडे Yes. ब्लेसिंग्स तुमच्याकडे आहे सो गणपती आमच्यासाठी खूप हो. मोठी आणि गोष्ट त्यांनी बाप्पाचा फुल आणि नारळ पण आम्हाला दिला, त्यासाठी ब्लेसिंग म्हणतात ना की ते काही मनापासून जे असं येतं ना, ती म्हणजे फिलिंग आम्ही तुम्हाला माहिती नाही कसं एक्सप्रेस करू. सो खूप छान वाटलं आम्हाला ते हो. की आम्हाला एक पॉझिटिव्ह वाईज आले की नाही म्हणजे इन की शॉर्ट आम्हाला असं काहीतरी वाटलं छान झालं, की हो. हे एक जे जसे बोलले ना, ते ज्यांच्या तोंडून ते निघालं ना, ते ऍक्च्युली बाप्पांच्याच तोंडून असं निघालंय. लाईक वी कन्सिडर्ड दॅट की येस आमच्या सोबत गणपती बाप्पा आहेत आणि ही जर्नी आम्ही आता त्यांच्याच ब्लेसिंगनी स्टार्ट केली आहे. सो इट्स गोइंग टू बी आणि असे खूप क्षण आहे म्हणजे आमच्या लाईफमध्ये ना असे खूप 2-3 मोमेंट्स आहे जिथं आम्ही काही सुरुवात केली ना ती बाप्पांच्या म्हणतात ना ब्लेसिंगने सुरुवात केली आहे. हो. ती गोष्ट चांगली झाली आहे. आणि आम्ही तुम्हाला हे पण सांगू की आम्ही दोघं भेटलो ना ते पण म्हणतात ते big तर blessing. वेगळा vlog तो करू म्हणजे आपण. आता नाही सांगणार हा. आम्ही, ते तुम्हाला आम्ही नंतर सांगू. येस. म्हणजे तो क्षण येईल, म्हणजे एक तो मोमेंट येईल त्यावेळी आम्ही तुम्हाला सांगू. सो तुम्ही असंच म्हणजे आमचे व्हिडिओज बघत राहा. आणि मेन मला एक गोष्ट सांगायची आहे की आज आमचे 30 सबस्क्रायबर्स आहेत. लाईक काल आम्ही ब्लॉग टाकला 30 रात्री. नाही आता 41 झाले. 41 नाही 42 guys, 41 का 42 ओके झाले. ओके ग्रेट. आता जे कोणी 41 लोक आम्हाला ऐकतात, थँक्यू 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 सो मच. तुम्ही लिटरली आमच्या चॅनलवरला सबस्क्राईब केलं, लाईक केलं आणि काही लोकांनी शेअर्स तर केलं. आय एम सो हॅपी. कमेंट करण्यासाठी तर खूप थँक्यू थँक्यू सो मच. तुम्ही जे काही सजेशन्स दिलेत आम्ही ते नक्की कन्सिडर करू. थँक्यू सो मच. जे आम्हाला आमचे फ्रेंड्स फॅमिली दे आर कॉलिंग अस अँड दे आर लेटिंग अस नो दॅट दे लव द व्लॉग. खूप छान, आम्हाला खूप आवडलं. थैंक यू सो मच. हमें बहुत अच्छा लगा आपने हम दोनों को सजेशंस दिए. सो कीप डूइंग इट अँड श्योरली विल गेट अ गुड कॉन्टेंट अजून पुढे. हो, आम्ही ट्राय करू. ट्राय तुम्ही करू. म्हणजे आणि तुम्ही मला सजेशन द्या की तुम्हाला Yes. असं काय म्हणजे न्यू असं पाहिजे की तुम्ही आम्ही जे केलं हवं चॅलेंजेस म्हणा किंवा असे कुठले व्हिडिओज आहे जे तुम्हाला असं वाटतं की आम्ही केलं पाहिजे आता म्हणजे Yes. ट्रेंडिंग मध्ये आहे. तर सो आम्हाला तुम्ही सजेशन द्या. Yes. आम्ही ट्राय करू. लेट्स सी कसं होतंय. सो डेफिनेटली मजा येणार. कारण की आम्हाला पण ही जी स्टार्टिंगची प्रोसेस आहे ना खूप मजा येत आहे. खूप तसं मजा आमचा येते. आमचा सेकंड आमच्याला ब्लॉग आहे. खूप मजा हो. येते. आणि मेन गोष्ट आमची ना सोशल ऑकवर्डनेसच निघून जाते हळूहळू. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये आता तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये पण बघणार थोडीशी फंबल आम्ही होतो कुठं कुठं आणि थोडीशी ऑकवर्डनेस आहे बट ते पण निघून जाणार हळूहळू. बट आम्हाला म्हणजे- एक्साइटमेंट हो, असते. पण आम्हाला एक्साइटमेंट आहे की भाई आज काहीतरी नवीन करू. सो आज लेट्स ट्राई दिस, लेट्स ट्राई दैट. सो यू नो तो मजा है ना. सो देखते हैं कैसा होगा अभी. Stay आप tuned, चैनल को guys. फॉलो करो, लाइक करो, सब्सक्राइब करो. प्लीज गाइज डू दैट. लेट अस नो व्हाट यू थिंक अँड ऑल्सो फॉलो आवर चॅनल, इंस्टाग्राम चॅनल. Yeah. देर आर आम्ही असे शॉर्ट्स टाकतो तिथे. सो चेक करा, सांगा मला कसं वाटते, शेअर करा. ओके, सो लेट्स सी इन Thank you. द नेक्स्ट ब्लॉग. बाय गाइज. बाय गाईज.